आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आपल्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आहेत. सर, आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे देशाचा. या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काय सांगाल, तुमचा अनुभव स्वातंत्र्याचा आणि एकूणच? आज 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. मी स्वातंत्र्य दिनाच्या तमाम महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला शुभेच्छा देतो आणि ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी, ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि हे स्वातंत्र्य चिरायू हो अशा शुभेच्छाही व्यक्त करतो. खरं म्हणजे आज लाल किल्ल्यावरून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी वंदे मातरम याची गूंज पूर्ण देशामध्ये आपण पाहतोय आणि वंदे मातरम म्हणत म्हणत अनेक देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. त्या वंदे मातरम आपल्या देशाचं जे राष्ट्रगान आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि आपण म्हणून राष्ट्रगान म्हणतो, राष्ट्रगीत म्हणतो. ही तमाम देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना मानाचा मुजरा आहे, विनम्र अभिवादन आहे. सर, प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या स्वातंत्र्य दिन जो आहे, पहिला स्वातंत्र्य दिन, तो लक्षात असतो. शाळेमध्ये आपण पहिला स्वातंत्र्य दिन नेहमी अनुभवतो. आपल्याला लक्षात आहे पहिला स्वातंत्र्य दिन, ते दिवस, जुने दिवस सगळे आठवतात. दिवस, जुने दिवस, शाळेतले दिवस. आमची शाळाही अजून तिथंच आहे. शाळेत जातो मी कार्यक्रमाला किसन नगरला. त्यामुळे ते पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचं भाग्य प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलं आणि ते भाग्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. सर, खूप खूप शुभेच्छा देतो. ऑफिसर्स क्लबचं उद्घाटन केलं. अनेक इकडे खेळ खेळलात, पण बुद्धिबळाचा पट तुम्ही इथे समोर बसलेले आहात. तुम्ही राजकारणात अनेक मोठमोठे चितपट केलेले आहेत. आज या बुद्धिबळाच्या पटाच्या बघून काय आठवतंय? तसे मला बरेचसे खेळ येतात. जुने जमिनीवरचे खेळ पण खेळतो आणि आता नवीनही खेळायला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा नक्की खेळतो. आणि हा चेस तर म्हणजे बुद्धिबळ आहे. या बुद्धिबळामध्ये चांगला अनुभव असला पाहिजे. चितपट कोणाला करायचं असेल तर आज काय सांगा? आज स्वातंत्र्य दिन आहे तर चितपट करूया. तर एकनाथ शिंदे यांनी आज बुद्धिबळाचा गेम खेळलेला आहे, बुद्धिबळाचा खेळ खेळलेला आहे. अनेक मोठमोठे राजकारणी चितपट केलेले आहेत, पण मला सगळेच खेळ येतात असं देखील त्यांनी आवर्जून सांगितलं आहे. कॅमेरावर विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.